आई आबा मी फॅक्टरीत चाललोय, मला यायला उशीर होईल, बाय. अरे इंद्र, राणी कुठे आहे? ती येत असेल ना मागून. येत असेल ना मागून म्हणजे मी तिला वाटेत मध्ये सोडून आलो. वाटेत सोडून दिलं? हा म्हणजे वाटेत म्हणालो गाडीतून उतर आणि ये चालत पायी. अरे तिचा पाय मुरगळलाय आणि तू जरा तरी विचार करायचा. आबा रिलॅक्स. वाटेत तिला यासाठी सोडलं कारण तिला वस्तीत जाऊन कोणाला तरी भेटायचं होतं. एवढे पॅनिक का होत आहे? अरे भाई आधी सांगायचं ना. तुझ्या वागण्याचा काही भरोसा देता येत नाही म्हणून जरा टेन्शन आलं. तू तिला माहेरी सोडून आलास तर त्यांच्याकडे थांबायचं ना. तुझ्या घरच्यांना बरं वाटलं असतं. आबा आता माझ्याकडे बिलकुल वेळ नाही. लग्नाच्या गडबडीत सगळी कामं पेंडिंग राहिली. मुळात आपण ज्या डीलसाठी प्रॉपर्टी मॉर्गेज करतोय त्या डीलच्या डिलिव्हरी जर उशिरा गेल्या तर खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. आबा मला खूप कामावर फोकस करायचंय. बरोबर आहे तुझं. तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. अजिबात वेळ वाया घालवू नको. काय बोलते मला ती? राणीच्या घरच्यांना भेटून वेळ वाया गेला असता. तू तरी काम आणि फॅमिली बॅलन्स कर. या कोण बोलतंय बघा. काही बोलताना ना आपण कसे वागलोय हे कधीच विसरू नये माणसाने. सतत कामगार कामगार करणाऱ्यांनी कुटुंबाला वेळ देण्याच्या गोष्टी कराव्या म्हणजे नवलच आहे नाही का? हे बोलताना माणसाचं मन कसं धजावतं हेच कळत नाही मला. सतत कामगार कामगार करणाऱ्यांनी कुटुंबाला वेळ देण्याच्या गोष्टी कराव्या म्हणजे नवलच आहे नाही का? मी काहीच विसरत नाही. माझ्यामध्ये प्रामाणिकपणा आहे ना म्हणून. हे बोलू नका तुम्ही. हे सगळं कुटुंबासाठी केलं म्हणताय ना तुम्ही. मग त्या कुटुंबासोबत एकतरी सण कधी साजरा केलाय का? ज्या पोरांसाठी एवढे कष्ट उपसलेत त्या पोरांसोबत कधी घटकाभर बसलात? कशाला कशाला इंद्राला कुटुंबाला वेळ देण्याच्या गोष्टी करायला सांगताय? मान्य माझ्याकडनं काही चुका झाल्या त्या त्याच्याकडनं होऊ नयेत म्हणून मी म्हणतोय. निदान तुम्हाला तुमच्या चुका मान्य आहेत. नशीब आमचं. असो तेच बोलण्यात ना काहीच अर्थ नाहीये. इंद्रा तू जा बाबा कामाला. कारण काय आपण कितीही केलं तरी पालथ्या गड्यावर पाणी राहणारच आहे. पण राणीच्या भिकारड्या वस्तीत आणि त्या घरात जायची काही गरज नाहीये. नाही ह्या सगळ्यांना जरी वाटत असलं की तू त्यांचा जावई झालायस तरी तू त्यांच्या फार जवळ जायचं नाही. कळलं? तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे आता. जा. आपल्या घराचा हा भाग किती छान आहे नाही? ते आल्यावर कसं शांत वाटतं. मी अस्वस्थ झालो, रागवलं असेल स्वतःवरती दुसऱ्यांवरती तर मी येतो आणि शांत होतो. आताही त्याच शांततेत मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. माझं म्हणणं एकदा शांतपणे ऐकून घ्या. तसा मी भूतकाळात रमणारा माणूस नाही पण म्हणून मी भूतकाळ विसरूनही जात नाही. कामगार होतो तेव्हा आपलं दारिद्र्य भुगलं आणि आता मालक आहे तर ती श्रीमंती उपभोगतोय. कामगार ते मालक हा खूप खडतर प्रवास होता आणि या जळत्या प्रवासात तुमची मोलाची साथ मिळाली मला. तुम्ही होतात म्हणून मी हे सगळं करू शकलो. आणि हे सगळं करत असताना काही गोष्टींकडे तुमच्याकडे आपल्या मुलांकडे दुर्लक्ष झालं. जाणीवपूर्वक नाही पण अनाहूतपणे झालं. मान्य करतो मी. तुमच्यासाठी आपल्या मुलांसाठी जेवढं करायला हवं होतं तेवढं नाही करू शकलो मी आणि त्याची कारणंही तुम्हाला माहिती आहेत. पण जे काही केलं ते आपल्या संसारासाठी केलं ना. तुमच्यासाठी केलं, आपल्या मुलांसाठी केलं. खरंच आपल्या संसारासाठी केलं, आपल्या पोराबाळांसाठी केलं का? मग तसं असेल तर मला एक चांगला प्रसंग सांगा जेव्हा तुम्ही आमच्या सोबत होतात. आठवतोय? नाहीच आठवणार. कारण प्रत्येक सण समारंभात
तुम्ही आमच्या हक्काचा वेळही त्या भिकारड्या कामगारांनाच दिलात. आमच्यासाठी करताय असं म्हणत त्या लोकांमध्ये जास्ती चूट बस केलेत ज्यांची मला चीड होती. हो, फार लांब कशाला जायचं. मागच्या वेळी जी नवचंडिकेची पूजा झाली तेव्हाही तुम्हाला कोणाचा विचार पडला होता, तर त्या तुमच्या लाडक्या कामगारांचाच. गुरुजींच्या सांगण्यानुसार तो प्रसाद सगळ्यांमध्ये द्यायचा होता. मग तो आपल्या कामगारांना दिला तर बिघडलं कुठे? उलट ते आहेत म्हणून आपण आहोत ना. हेच तर मला पटत नाही ना तुमचं. ते आहेत म्हणून आपण आहोत म्हणजे काय? ते एका क्षणात तुमची मेहनत, आमचा त्याग सगळं निष्फळ ठरवता तुम्ही. कोणासाठी? तर त्या कामगारांसाठी. ते तुमच्या जगण्याचा इतका मोठा भाग कसे काय बनू शकतात ना, हेच मला कळत नाही. मला ती तेव्हा फॅक्टरी उभी करायची होती. मला जास्तीत जास्त वेळ आपल्या फॅक्टरीला द्यायचा होता. त्यामुळे ते माझ्या जीवनाचा भाग आहेत आणि असणार आहेत. मला नाही आवडत. तुम्ही आमच्या आधी त्यांना किंमत द्यावी, आमच्या आधी त्यांचा विचार करावा. आणि आम्हालाच काय हो, जगातल्या कुठल्याच बायकोपुरांना हे आवडणार नाही. आपण मागचं सगळं विसरून पुन्हा नव्यानं सुरुवात करूया. तुम्ही मला सांगा, मी कसा वागलो तो तुम्हाला आवडणार आहे? तुम्ही सांगा. आता विचारताय? वेळ निघून गेल्यावर, मुलं मोठी झाल्यावर आता विचारताय मी कसा वागलेला तुम्हाला आवडेल म्हणून? अहो, तेव्हाच विचारायचं होतं ना की तुम्हाला काय हवंय, तुम्हाला मी तुमच्यासोबत कशासाठी हवं होतो. नाही विचारलं. कधी आमचं दुखणं कुपणं तरी काढलं का? जरा आठवून बघा. मान्य आहे, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, मान्य आहे मला. पण ती चूक मला आता सुधारायची आहे. तुम्हाला जितका वेळ देऊ शकतो तितका वेळ आता द्यायचा आहे. पूर्वी आपल्या मुलांच्या नजरेत काय होतं, तुमच्या मनात काय होतं, हे बघायला मला नाही वेळ मिळाला. पण आता मी माझी चूक सुधारतोय ना. आता मी ठरवलंय कायम मुलांच्या नजरेसमोर राहायचं, तुमच्या मनातलं जाणून घ्यायचं. जे काही करायचं राहून गेले ते सगळं करायचं. तुम्हाला पुन्हा तक्रारीची संधी देणार नाही, शब्द देतो मी. मला प्रदक्षिणा घालायला लावली असते, याची शिक्षा तुला मिळायलाच हवी ना. आता घरी चालत ये, नाही तर फरफटत. मला ती तुम्ही मनानं खरंच खूप चांगले आहात हो. पण या काळाच्या ओघात तुमचा चांगुलपणा कुठेतरी तुम्ही हरवून बसलात. त्या चांगुलपणाची जागा कडवटपणाने घेतली. राग आवरा, त्याचा त्रास तुम्हालाच जास्त होतो ना. राणीवरचा राग विसरून जा. अहो, जशी आपल्याला चिपू तशी राणी नाही का? मुलीसारखी आहे ती आपल्या. तिच्याही चुका पत्रात घ्या. ती लग्न करून आपल्या घरात आली, त्यात तिचा काय दोष? फक्त तुम्हाला वाटतं की तिचा काहीच दोष नाही, कारण तुम्ही तुमच्या डोळ्यांवर झापडं लावलीत. हे आधी बाजूला काढा, म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं पटेल. खूप मोठा गैरसमज झालाय म्हणून तुम्ही हे बोलताय. अहो, राणीवरती बुवांचे संस्कार आहेत. ती मुलगी ठरवून सुद्धा वाईट वागू शकत नाही. तुम्हीच तिचं लग्न लावून द्यायला निघाला होतात ना. सुदैवानं तिचं लग्न मोडलं आणि आपल्या इंद्रानं कधी नव्हे ते योग्य पाऊल उचलून तिच्याशी लग्न केलं. हा निव्वळ योगायोग नाही हो, हे विधिलिखित आहे. जे काही घडलं त्यात राणीचा काहीही दोष नाही, तिची काही चूक नाही. नुसतं खेळी आहे तिची. हे सगळं विधिलिखित आहे असं दाखवत ती हळूच आपल्या घरात शिरलीये. सगळं तिने जसं ठरवलं होतं ना तसंच केलंय. तिचे सगळे डावपेच मला आधीपासूनच माहित होते, पण असो तुम्हाला ते सांगून सुद्धा पटणार नाही. पण आता ते झाले ते आपल्याला मान्य करावं लागेल की नाही? तुम्ही राणीला सून म्हणून लवकर ऍक्सेप्ट करा. शक्यच नाही.
तिची आणि माझ्या इंद्राची बरोबरी होऊच शकत नाही, त्यामुळे तिला सून मानण्याचा तर प्रश्नच येत नाही. आणि खरं तर महाडिकांची सून व्हायची तिची लायकीच नाही. बस बस चला. मागासपासून तुम्हाला शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, तो तुम्ही तुमचा हट्ट सोडायला तयार नाही आहात. आणि कोणाची लायकी करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. दुसऱ्याला कमी लेखण्याची सवय सोडा. आता एक दिवस तुमच्यावर पश्चाताप करायची वेळ येईल. पश्चाताप करण्याची वेळ माझ्यावर नाही, तुमच्यावर येणार आहे. तुमच्यावर येणार आहे. बघा तुमच्या त्या राणीची लायकी बघा. महाडिकांची सून चक्क चक्क सायकल वरून येते बघा. मला तिला येऊ द्यात. तिचा आनंदानं स्वीकार करा. तिचं चुकत असेल नीट समजावून सांगा. आणि आता मी तुम्हाला जे काही सांगितलं त्याचा तुम्हीही विचार करा. तुम्ही मला काहीही सांगितलं तरी आज मी हिला सोडणार नाही. हे बघ भावा, आलं तुझं घर. चल जाऊ का मी आता? अरे जाऊ काय जाऊ? आता दारापाशी आलं घरात नाही येणार होय? चल घरात चल. अगं नाही जातो मी. अरे जातो काय? सोड सायकल स्टँडला लावतो. हा जाऊ दे की मला. चल ना, चहा टाकते मस्त गप्पावरून मारू. अगं ही काही वस्तीतलं घर आहे तवा. ही तर पाय ठेवायला बी कस तरी होते. जातो भावा मी. अरे पण आता मी राहते की नाही इथं? अरे माझ्यासाठी चल. अगं नाही नाही परत येईन. जातो मी. अरे गोट्या असं काय करतो? तुला माझ्या हातचा चहा आवडतो ना? मस्त चहा टाकते, आपण गप्पा मारू. तू असं का करतोय गोट्या सारखं सारखं? नाही भावा जातो मी. परत येईन मी कवा तरी. जातो. असं काय करतोय? परत येतो भावा. गोट्या थांबला असं की थोडा वेळ? नाही नाही येतो परत. गोट्या काय गई ही फडतूस सायकल गेट मधून आतमध्ये का आणलीस? वस्तीतली एक घाण ऑलरेडी घरात असताना ही सायकल आतमध्ये आणलीस? अहो तुम्ही असं काय बोलताय? तू फक्त मला सोडायला आला होता, घरात पण नाही आला. बघा मी काय गे, तू सायकल वरून आलीस? महाडिकांच्या इज्जतीचं तुला काही पडलं आहे का नाही? आम्ही आमचा मान सन्मान खूप मेहनतीने कमावलाय, तो असा धुळीला मिळवायला निघालीस का? आलीस तू त्या भिकारड्या सायकल वरून? अख्ख्या गावासमोरून आली असतील ना आमच्या अब्रूचे धिंदवडे काढत. बोल ना. फक्त तुझ्यामुळे अख्ख्या गावात चर्चा होई आता की महाडिकांची सून सायकल वरून घरी आली. तुला तर अब्रू नाहीच आहे ग, पण निदान आमच्या इज्जतीचा तरी विचार करायचा होतास ना. लोक आम्हाला हिणवतील, आमच्या तोंडात शेण घालतील. आता नाही तुला तेच हवं असेल ना, म्हणून आली असशील सायकल वरून मुद्दाम घरी. मी असं का करेल? नाही हो, माझ्या मनात पण असं काय नव्हतं. एक शब्द बोल नकोसा. महाडिकांच्या अब्रूशी खेळ केलास ना तू. आता बघ मी काय करते. काय झालं इंद्रा? थोडं टायर मध्ये प्रेशर कमी वाटतोय मला. हा इनामदार बोला. हो नाही, तुमची ऑर्डर ऑन टाइम डिलिव्हर होईल, काही काळजी करू नका. हो तुम्ही एनी टाइम कॉल करू शकता, काही काळजी करू नका. हो मी त्याबद्दल विक्रांतशी डिस्कस करून तुम्हाला कळवतो. हो इनामदार ना, त्यांची ऑर्डर आज होईल डिस्पॅच. ओके. हे बघ सगळ्या गोष्टी ऑन टाइम झाल्या पाहिजे. आणि गाडगेंच्या ऑर्डरचं काय स्टेटस आहे? वर्क इन प्रोग्रेस आहे, अचिवेबल आहे, डोंट वरी. ओके. मशीन मेंटेनन्सचं काय झालं? मी चेक केलंय पण अजून ते झालं नाही. होईल. ओके. उद्याच्या उद्या ते झालं पाहिजे. बरं, प्रोडक्ट डिझाईन आणि मटेरियल क्वालिटी या दोन डिपार्टमेंट्सवर व्यवस्थित फोकस कर.
आणि प्रत्येक डिपार्टमेंटला व्हिजिट कर, त्याचे रिपोर्ट्स मला आणून दे. कधीपर्यंत देशील? 1 वीक जाईल ॲटलिस्ट. अरे डोकं ठिकाणावर आहे का तुझं? 1 वीक मागतोयस? हे बघ, आपण ऑलरेडी डिले आहोत. मला उद्याच्या उद्या सगळे रिपोर्ट्स हवे. उद्या? हो उद्या. इंद्रा, नाही मला राहून राहून तुला विचारावंसं वाटतंय, काय या लग्नाच्या गडबडीत आपल्याला वेळ नाही मिळाला. तू लग्न करणार नाहीयेस असा डिसिजन घेतला होतास. बरं केलंस तर त्या राणीशी केलंस. सिच्युएशन काय होती सगळं तुला माहिती आहे, सांग ना. ऑफकोर्स आय हॅव ऑब्झर्व एव्हरीथिंग. पण तू त्या राणीचा तिरस्कार करायचास, ती तुझ्यासारखी डोक्यात जायची, तरी पण तू तिच्याशीच लग्न केलंस. इजंट इट स्ट्रेंज? हो, स्ट्रेंज तर आहे. हे बघ विक्रांत, त्या मोमेंटला त्या मुलीसाठी जर कोणी उभं राहिलं नसतं ना, तिच्या आयुष्याची वाट लागली असती. हो, तिच्याबद्दल राग आहे माझ्या मनात, पण तो कामाबद्दल आहे. त्या क्षणी एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता, म्हणून त्यावेळी मला जे योग्य वाटलं ते मी केलं. दॅट्स इट. इज इट? ऑफकोर्स. तुला काही वेगळं कारण वाटतंय का? नाही नाही, मला काय वेगळं वाटेल. बट आय स्टील फील की तुला रिग्रेट फील नाही होते हा डिसिजन घेऊन. म्हणजे बघ ना, आज सकाळी तू देवळात गेल्यानंतर सुद्धा राणीला उचलून घेतलंस. विक्रांत, मला असं वाटतं आपण घरच्या गोष्टी घरी डिस्कस करूया का? आता आपण थोडं कामावर फोकस करूया. ओके, सॉरी, मला जस्ट वाटलं विचारावं असं म्हणून विचारलं. नको विचारूस, हिंमत पण नको करूस. हे असे फालतू डिस्कशन्स करण्यात वेळ वाया नको घालवूस. आणि एक लक्षात ठेव, तुला कामावर परत घेतलंय याचा अर्थ असा नाहीये की परत कामावर कधी काढलंच जाणार नाही. विक्रांत, आपलं सगळं स्टेकला लागलंय. आपल्याला खूप फोकस करून मेहनत करावी लागणार आहे. सो जस्ट कीप दॅट इन युअर माइंड. सगळं स्टेकला तू लावलंयस आणि ते जाऊ नये म्हणून प्रयत्न करायचे आम्ही. चलाट, मी तुला भिकेला लावल्याशिवाय, तुला खुर्चीवरून उतरवल्याशिवाय शांत बसणार नाहीये. महाडिकांच्या आबरूशी खेळ केलास ना तू. आता तुझ्या आबरूशी मी असाच खेळ करणार आहे. तुझ्यासारख्या घाणीनी ही अशीच घाण साफ करायला हवी. मालती, पोरीच्या पायाला लागले ग, त्रास होत. वहिनी, आता हिचे पाय हिच्या गळ्यात जरी आले ना, तरीही मी कोणाचंही ऐकणार नाही. हिला हिच्या कर्मांची शिक्षा देऊनच शांत बसेन मी. ए पोरी, हे सगळं अंगण तर साफ करून घ्यायचंच आहेस, पण वर जाऊन झाडांनाही पाणी द्यायचंयस. आणि जर हिला कोणीही मदत केली तर गाठ माझ्याशी आहे.
राणी, राणी, हा काय झालं? ही बॅग आत ठेव आणि माझ्यासाठी एक ब्लॅक कॉफी कर. हा ठीक आहे, करते. चंद्रा काय आहे? याने ही बॅग ठेवली असती. नाही आबा, ठीक आहे, मला सांगितलं म्हणून काय झालं, मी ठेवते. आबा, माझी बायको आहे ती, तिला मी हक्काने नाही सांगणार तर अजून कोणाला सांगणार? काय राणी? हो हो. त्या दोघांची काही हरकत नसेल तर माझं काहीच म्हणणं नाही आहे. आणि जरा जसं तू हिला हक्कानं सांगतोयस तसं हिलाही सांगू देतोस ना? आता मी हो म्हटलं तरी तुम्हाला ते पटणार नाही. तिलाच विचार. काय राणी, हा? हा तुझं सगळं ऐकतो ना? तुला तुझ्या मनातलं बोलू देतो ना? मुळात तुला बायको म्हणून नीट वागवतो ना? या 4 भिंतींमध्ये मी तुला माझी नोकर बनवून ठेवणार आहे. इथून पुढे तू काय, कसं आणि कधी बोलायचं हे सुद्धा मी ठरवणार.